शेखरने स्नेहाच्या बँकेच्या ब्रँच एजंटना सकाळीच 10 वाजता फोन केला होता आणि 12ची भेटीची वेळ ठरवली होती. वसुधा गोखले संबंधात भेट आहे म्हणताच ते चटदिशी राजी झाले होते. केबिनमध्ये ते त्याची वाटच पाहत होते. खुर्चीत बसता बसता शेखर म्हणाला, मी तुमचा जास्त वेळ अजिबात घेणार नाही. मिस वसुधा गोखले आपल्याच ब्रँचमध्ये कामाला होत्या नाही का? हो हो होत्या ना, पण मला तर असं समजलं की मी आपल्याला सर्व काही सांगणारच आहे. मागच्या शनिवारी संध्याकाळी त्यांना काहीतरी अपघात झाला आहे. पुष्कळ वेळा अशा अपघातात त्या व्यक्तीच्या स्मृतींवर परिणाम होतो. अपघात कसा कोठे झाला हेही ती व्यक्ती सांगू शकत नाही. वसुधा गोखलेंची अवस्था तशीच झालेली आहे. गोष्ट विश्वास ठेवण्यास कठीण आहे, पण सत्य आहे. त्यांची त्या अपघातापूर्वीची सर्व स्मृती नष्ट झाली आहे. त्या आपलं नाव, पत्ता, मित्रमैत्रिणी, आपलं काम, नातेवाईक सर्व काही पार विसरून गेले आहेत. त्यांना काही म्हणजे काही आठवत नाही. जरा नीट सांगता का डॉक्टर? सांगतो. त्या हे विसरून गेल्या आहेत की त्या या बँकेत काम करीत होत्या. आता जर इथे आणून त्यांना एखाद्या काउंटर मागे बसवलं तर त्यांना कशाचाही अर्थबोध होणार नाही. आताच्या अवस्थेत त्या त्यांचं पूर्वीचं काम करण्यास पूर्ण असमर्थ आहेत. ठीक आहे, अपघात झाला आहे म्हणता, तर मग आणखी एखादा आठवडा विश्रांती घेऊ देत. आपल्या लक्षात माझ्या शब्दांचा अर्थ आलेला नाही. त्यांना कोणतीही शारीरिक इजा झालेली नाही. शारीरिक विश्रांतीची त्यांना अजिबात आवश्यकता नाही. पण मला एक सांगा, ज्या व्यक्तीला बँकेतल्या व्यवहारांचं काडी इतकंही ज्ञान नाही, अशी व्यक्ती केवळ एका आठवड्यात ते सर्व काम शिकू शकेल? छे छे, ते तर अशक्यच आहे. मग वसुधा गोखले या क्षणी अशाच संपूर्ण अनभिज्ञ माणसासारख्या आहेत. त्यांना बँकेतलं कोणतंही काम करणं संपूर्ण अशक्य आहे. ही तर मोठीच पंचायत झाली. खरं तर याचीच चर्चा करण्यासाठी मी आपली भेट घेतली आहे. मला 2 मार्ग दिसतात. हल्ली बँकेत कर्मचाऱ्यांची भरती व्हायची असेल तर त्यासाठी बँकिंग क्लासेस आहेत, ज्यांच्यातून बँकेतल्या प्राथमिक व्यवहाराचं शिक्षण दिलं जातं. वसुधाला जर पगारी, निमपगारी, बिनपगारी अशी रजा मिळाली तर ती अशा एखाद्या क्लासमध्ये नाव घालून बँकिंग व्यवसायाचं शिक्षण घेऊ शकेल. हे जर जमलं नाही तर मग तिच्यातर्फे माझी आपल्याला अशी विनंती आहे की तिच्या अपवादात्मक परिस्थितीचा विचार करून स्वेच्छेच्या निवृत्तीचे नियम जरा शिथिल करून तिला सेवामुक्त करण्यात यावं आणि तिचा PF, ग्रॅज्युइटी इत्यादी जी काय रक्कम होईल ती तिला देण्यात यावी. नियमांची चौकट असली तरी आपल्यालाही काही डिस्क्रिशनरी पॉवर्स असतीलच. निदान आपण वरिष्ठांकडे आपली शिफारस तरी करू शकाल. खरं तर याचसाठी मी आपली भेट घेतली. माझं म्हणणं ऐकून घेतल्याबद्दल आभार. डॉक्टर कुलकर्णी नाही का? डॉक्टर कुलकर्णी. एक कराल का? त्या वसुधाला माझी भेट घ्यायला सांगाल का? एखादा माणूस सर्व आयुष्याचा इतिहास, मिळवलेलं ज्ञान, हस्तगत केलेली कला एका निमिष मात्रात पार विसरून जाईल यावर माझा तरी विश्वास बसत नाही. हो, तुमचंही खरं आहे. तुम्ही स्वतः पाहिल्याखेरीज तुमचाही विश्वास बसणार नाही. मी त्यांना सोमवारी सकाळी 11:30च्या सुमारास इथे यायला सांगू का? हो हो, छान होईल. मग निघतो. थँक्यू. या बँकेच्या भेटीबरोबरच दुसराही एक विचार शेखरच्या मनात होता. स्नेहा आणि वसुधा यांच्या हकीकतीत जमीन अस्मानचा फरक होता. दोघींची वय 30 होती, पण स्नेहा 2 मुलांची आई होती, तर वसुधाला थोडेसे दिवस गेल्यानंतर तिची प्रेग्नन्सी टर्मिनेट करण्यात आली होती. प्रत्यक्ष फिजिकल एक्झामिनेशन केली तर यापैकी कोणतं खरं हे सहज समजेल
अशी त्यांची कल्पना होती. पण गायनाकॉलॉजी हा काही त्याचा प्रांत नव्हता. दुपारी परत आल्यानंतर त्याने आपल्या परिचयाच्या एका लेडी गायनाकॉलॉजिस्टला फोन केला आणि फोनवर हा प्रश्न विचारला. आपल्याला हे आधीच कसं सुचलं नाही याचं तो मनाशी नवल करीत होता. तिच्या बोलण्याच्या सत्यासत्यतेचा पडताळा पाहायचं किती सोपं साधन उपलब्ध होतं. पण त्या लेडी गायनाकॉलॉजिस्टच्या उत्तराने त्याच्या सर्व आशांवर पार पाणी फिरलं. त्यांच्या सांगण्याचा मतितार्थ हा होता की साधारण महिन्याभरानंतर या दोन्हीपैकी कशाचाही ट्रेस मागे राहत नाही. म्हणजे जी कसोटी त्याला अगदी हमखास वाटत होती ती अस्तित्वातच नव्हती. स्नेहाच्या सांगण्याला तिच्या शब्दांशिवाय अन्य कोणताही पुरावा नव्हता. त्यांच्या खरेपणासाठीही नाही किंवा तिचे शब्द खोटे ठरविण्यासाठीही नाही. थोडक्यात प्रकरण जैसे थे वरच थांबलं होतं. रविवारी सकाळी शेखरने खरांकडे फोन लावला. फोनवर सुरेखा आली. डॉक्टर कुलकर्णी बोलत आहेत. ऐकताच ती वसुधाला फोनवर आणायला निघाली. तिला घाईने थांबवून शेखर म्हणाला, वसुधाला एवढाच निरोप द्या. 9:30-10च्या सुमारास मी तिकडे येत आहे. तसं महत्त्वाचं काही नाही. सांगते, थँक्स. त्याची गाडी आवारात आली तेव्हा स्नेहा खोलीच्या दाराशी उभीच होती. तिला तिथेच थांबायची खूण करून शेखर आधी सुरेखाच्या घरात गेला. रविवारची सकाळ. सगळे आरामात होते. शेखरला पाहताच त्यांची खूप गडबड झाली. शेखर म्हणाला, मी फक्त एवढंच सांगायला आलो आहे की वसुधाशी काही वेळ बोलण्यासाठी मी तिच्या खोलीत जात आहे. तसे एक प्रकारे तुम्ही तिच्या गार्डियनसारखेच आहात. म्हणून परस्पर तिकडे न जाता आधी तुम्हाला कल्पना दिली. डॉक्टर, तुमचं बोलणं झालं की वसुधाला घेऊन इकडेच या. येईन, आनंदाने येईन. स्नेहा तशीच खोलीच्या दाराशी उभी होती. चला ना आत, शेखर म्हणाला. त्यांना न सांगता परस्पर येणं जरा गैर वाटलं. आता त्यांना कल्पना आहे. दोघं 2 खुर्च्यांवर बसले. स्नेहा, तुझ्या त्या बँकेत काल गेलो होतो. अपघातामुळे तुला मागचं काहीही आठवत नाही असं सांगितलं आहे. तूही तेच सांगायचं आहेस. त्यांच्या पुढे मी 2 पर्याय ठेवले आहेत. नियमात बसेल तेवढी सर्व पगारी, अर्धपगारी, बिनपगारी रजा त्यांनी तुला द्यावी आणि त्या अवधीत एखादा खाजगी क्लास सुरू करून तू बँकिंग विषयातलं आवश्यक ते ज्ञान प्राप्त करून घ्यावंस, किंवा अपवादात्मक केस म्हणून त्यांनी तुला मुदतपूर्व निवृत्ती द्यावी आणि PF, ग्रॅज्युइटी इत्यादी सारखे जे काही निधी तुला कायदेशीररित्या मिळायला हवेत ते द्यावेत. मग त्यांनी विचार करायचं आश्वासन दिलं आहे. पण त्यांचा या गोष्टींवर विश्वास बसत नाही की तुला मागचं काहीही आठवत नाही. तुला एक वार भेटायची त्यांची इच्छा आहे. अगो बाई, त्यात भिण्यासारखं काय आहे? त्यांच्यापैकी कोणालाही तू ओळखत नाहीस ही तर सत्यस्थितीच आहे. तू वसुधा गोखलेच आहेस या बाबतीत कोणीही काहीही शंका घेणार नाही. तेव्हा धीटपणाने तिथे जायचं, त्यांच्या सर्व प्रश्नांना खरी उत्तरं द्यायची. पुढे तू एकदा तिथलं वातावरण पहा, मग काय ते ठरव. स्नेहाला एकदम कपाटातला तो फोटो आठवला. डॉक्टर, तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे म्हणत ती उठली आणि कपाटातला ड्रॉवर पुढे ओढून तिने त्यातला वसुधाचा फोटो काढला आणि तो डॉक्टरांच्या हाती दिला. फोटोकडे पाहताच त्यांच्या तोंडून उद्गार निघाला, माय गॉड. आणि मग जरा वेळ तो फोटो पाहून ते म्हणाले, अमेझिंग, अमेझिंग. ते एकदा फोटोकडे आणि एकदा तिच्याकडे असे आळीपाळीने पाहत होते. शेवटी ते म्हणाले, तुझ्यासारखी दिसते असं सुद्धा म्हणता यायचं नाही. तो फोटो तुझाच आहे. पण स्नेहा गंभीर झाली होती. डॉक्टर, ती म्हणाली, जेव्हा मी तो फोटो पाहिला तेव्हा सुरुवातीस असंच नवल वाटलं. पण मी जसा विचार करायला लागले तेव्हा मनात अशी कल्पना यायला लागली की ते स्नेहाचं सारं पूर्वायुष्य म्हणजे केवळ दिवास्वप्न आहे. मी वसुधाच आहे. स्नेहा
शेखर म्हणाला. त्या वसुधाला फार मोठा शॉक बसला होता, हे लक्षात ठेव. संधी मिळत नव्हती म्हणून तिने ते सर्व आतल्या आत कोंडून ठेवलं होतं. त्या संध्याकाळी संधी मिळताच ती बाहेर पडली, पण पुढे काय झालं ते आपल्याला माहीत नाही. मी काल रात्री यावर बराच विचार करत होतो आणि शेवटी मी ठरवलं आहे की ती स्नेहा आणि तिचं आयुष्य हे सर्व काही मला पार विसरून जायला हवं. वसुधा म्हणूनच यापुढे जगायला हवं. ते अगदी बरोबर आहे, शेखर म्हणाला. पण डॉक्टर, स्नेहा कळवळून म्हणाली, सारंगच्या त्या इमारतीमागची 2 झाडं, मी शपथेवर सांगते ती झाडं माझ्या सततच्या पाहण्यातली ओळखीची होती आणि तळेगावची भेट त्या वाड्यातला इंच न इंच माझ्या ओळखीचा होता. घडलेले प्रसंग मी भाऊला सांगितले तेव्हा तोही चकित झाला होता. आजवरचं आयुष्य असं पोलादी लेखणीने मेंदूवर कोरलं गेलं आहे. अक्षरशः हजारो आठवणींची गर्दी आहे. ते सर्व कसं विसरू ते कठीण आहे तर खरंच. हे सर्व कल्पित असू शकेल डॉक्टर. हे सर्व कल्पित असू शकेल डॉक्टर. खरं सांगू का स्नेहा, सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देताच येत नाहीत. सारंगच्या इमारतीच्या गच्चीवरून तुला खाली तुझा वाडा दिसला. खाली आल्यावर मागच्या मोकळ्या जागेत 2 झाडं दिसली. ती तुला अगदी ओळखीची वाटली. एवढ्या 2च गोष्टी असत्या तर त्यांना एक संभाव्य पण तर्कशुद्ध स्पष्टीकरण देता आलं असतं. आधी हे लक्षात घे, मी तुला भ्रमिष्ट ठरवण्याचा प्रयत्न करीत नाही आहे. तेव्हा असं पहा, माणसाची कल्पनाशक्ती विलक्षण तीव्र आहे आणि मनासमोर कोणता देखावा येईल हे त्या माणसाला स्वतःलाही सांगता येणार नाही. कारण या कल्पनाविश्वाचा मनातल्या बाह्य जगाच्या प्रतिमेचा सूत्रधार पडद्याआड कुठेतरी असतो. मनातल्या त्या प्रतिमेवर, त्या सायमल क्रमवर विसंबून माणूस बाह्य जगात वावरत असतो. तुला कधी हा अनुभव आला आहे का हे माहीत नाही, पण तो अनेकदा आला आहे. तो अनुभव माणसाला अगदी स्तिमित करून टाकतो. एखादा प्रसंग घडत असताना मनात अशी अगदी शार्प जाणीव असते की हे पूर्वी घडलेलं आहे. यानंतर काय होणार किंवा समोरची व्यक्ती यानंतर काय बोलणार हे आपल्याला माहीत आहे. डेया व्ह्यू असं त्याला नाव देण्यात आलं आहे. त्याला एक स्पष्टीकरण हे असू शकेल की मेंदूत काळाच्या नोंदणीत जराशी गफलत झालेली असते. प्रत्यक्षात अर्थात ती या प्रसंगाची पुनरावृत्ती कधीही नसते. आताच्या प्रकरणाशी याचा संबंध असा आहे, कोणत्या का कारणाने असेना, तुझ्या मनाची अशी खात्री झालेली होती की सारंगच्या इमारतीच्या जागी तुझा जुना वाडा होता. हे खरं का खोटं याला महत्त्व नाही. महत्त्व याला आहे की तुझा तसा अगदी ठाम विश्वास होता. गच्चीवरून पाहताना तुझ्या मनाने तुझ्या डोळ्यांसमोर तो देखावा उभा केला. गच्चीवरून अर्थात तुला खालची ती 2 झाडं दिसलीच असली पाहिजेत. त्यांनाही तुझ्या मनाने तुझ्या त्या वाड्याच्या चित्रात गुंफलं होतं. पण ती झाडं तू प्रत्यक्षात पाहिली आहेस हे तुला माहीत नव्हतं आणि खाली आल्यावर प्रत्यक्ष ती झाडं पाहून तुला ती एकदम ओळखीची वाटायला लागली. झाडं खरी आहेत, पण त्यांना तुझ्या मनाने तुझ्या स्मृतिचित्रात सफाईने सामावून घेतलं आहे असं स्पष्टीकरण होऊ शकलं असतं. पण एक मोठा पण आहे. तू स्वतः वसुधा म्हणून वावरत असताना तळेगावला गेले होतीस का? तसं असलं तर मग त्या शारंगपाणींच्या बंगल्याची आठवण मनात असणं शक्य आहे. त्या सदाशिवला स्वतःचा भाऊ समजणंही शक्य आहे. पण तू तिथल्या त्या जुन्या आठवणी सांगितल्यास ज्यांच्यापैकी एकही त्या बाईने किंवा त्या शारंगपाणींनी नाकारली नाही. त्या आठवणींचं स्पष्टीकरण कसं करायचं म्हणून सांगतो. त्या तुझ्या पूर्वायुष्याला खोटं किंवा भ्रामक समजू नकोस. एवढंच समज
की सध्या ते तुझ्या अनुभवाच्या आवाक्यात नाही. काही कारणाने ते सर्व एका अभेद्य पडद्यामागे गेलं आहे. समज तुझी एक अगदी जवळची मैत्रीण कायमच्या वास्तव्यासाठी खूप लांबवर परदेशात निघून गेली. दोघींना कळून चुकलं की आता या जन्मात दोघींची भेट होणे नाही. मग तिच्या आठवणी तू जशा मनाच्या मागच्या कप्प्यात बंद करून ठेवशील तसंच इथे कर. तो अरविंद, ती 2 मुलं तुला पुन्हा भेटणार नाहीयेत. त्यांना असं दृष्टीआड कर. वियोगाचं दुःख होईल पण त्यात विरहाचा शोक असणार नाही. ते सर्व कुठेतरी आहेत, सुखात आहेत ही भावना मनात ठेव. म्हणजे मग हे नवं आयुष्य सुसह्य होईल. मग शेखर जरासा हसत म्हणाला, केवळ शब्द, त्यांनी कधी समाधान होईल का? पण तेही आवश्यक असतात. शेवटी खरी मदत तुझी तूच स्वतःला करायची आहेस. माझ्या या सर्व प्रदीर्घ व्याख्यानाचा शेवटी अर्थ हा की तुझे ते पूर्वाश्रमीचे अनुभव खोटे, कपोलकल्पित, भ्रामक समजायचे नाहीत. पण त्यांना सध्या कुलूपबंद ठेवायचं आणि या नव्या आयुष्याला सुरुवात करायची. म्हणजे उद्या सकाळी 11:30च्या सुमारास तू त्यांना भेटणार आहेस असं मी त्यांना सांगितलं आहे. तेव्हा तिथे त्यावेळी जायचं. आणि दुसरी एक गोष्ट सांगायची होती. इथल्या कागदपत्रात त्या वसुधा गोखलेची सही असणारच. मराठी असेल, इंग्रजी असेल, ती शोधून काढ आणि ती सही करण्याचा सराव कर. ही काही फोर्जरी नाही, गुन्हा नाही, काही नाही. एखाद्याच्या उजव्या हाताला अपघात झाला की तो डाव्या हाताने सही करायचा सराव करतोच की नाही. मग ही सही तुझीच आहे की ती तू करायला शिक, कारण 1000 ठिकाणी ती लागणार आहे. आता काही शंका असल्या तर त्या मनातच ठेव. चल, त्या सुरेखाबाईंनी आपल्याला बोलावलं आहे. तिथे मी आता याबद्दल काहीही बोलणार नाही आहे. उद्या 11:30च्या सुमारास तिथे यायचं ठरलं. हो, स्नेहा म्हणाली. मग संध्याकाळी काय झालं ते फोनवर कळ. ठरलं? हो, स्नेहा हसत म्हणाली. बँकेच्या इमारतीत शिरताना धाकधूक व्हायची ती झालीच. तिच्या वरिष्ठांचे केबिन कोठे आहे हे शेखरने तिला अगदी नकाशा काढून दाखवलं होतं. तेव्हा ती इतर नागरिकांबरोबर आत शिरली. काउंटरवरचा फ्लॅप वर उचलून गेली आणि केबिनच्या रोखाने चालायला लागली. पण कर्मचाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलंच. अगं, ती बघ वसुधा, अगं गोखले आली. दोघींनी तिला हाकसुद्धा मारली. पण एक हात वर करून त्यांना थांबाची खूण करीत ती केबिनपाशी पोचली आणि दारावर टकटक करून तिने दार ढकलून आत प्रवेश केला. मोठ्या टेबलामागच्या गृहस्थांनी वर पाहिलं आणि एकदम म्हणाले, अरे गोखले, या बसा. स्नेहा त्यांच्या टेबलासमोरच्या खुर्चीत बसली. शनिवारी डॉक्टर कुलकर्णी आले होते. हो, मला माहीत आहे. त्यांनी तुमच्या बाबतीत एक जरा नवलाची गोष्ट सांगितली. हो, आणि ते खरं आहे. खरं आहे म्हणजे खरोखरच काही आठवत नाही. नाही, मी आपलं ऑफिस नाही. तुमचा विश्वास बसणार नाही, पण मला काहीही आठवत नाही. तुमचं नावसुद्धा आठवत नाही. बाहेर अनेक कर्मचाऱ्यांनी मला वसुधा म्हणून हाक मारली. त्यांच्यापैकी एकालाही मी ओळखत नाही. विश्वास बसणार नाही, पण हे अगदी खरं आहे. त्यांनी टेबलावरची घंटी वाजवली. आत आलेल्या पिऊनला ते म्हणाले, अरे, बाहेरच्या काउंटरवर जाळीत सगळे फॉर्म ठेवलेले असतात ना, त्यांच्यातला प्रत्येकातला एक आण रे. मिनिटभरात तो पिऊन हातात लाल, पिवळे, पांढरे, हिरवे असे अनेक रंगाचे लहान मोठे फॉर्म घेऊन आला. तो बाहेर गेल्यावर त्यांनी ते फॉर्म स्नेहासमोर सारले. ते म्हणाले, सांगा बरं, हे फॉर्म कशासाठी वापरायचे ते? खात्यात पैसे किंवा चेक भरण्याचा फॉर्म तेवढा तिला ओळखता आला. बाकीच्यांचा तिला काहीही अर्थ लागला नाही. बस एवढाच, एकच. हो सर,
म्हणायचं सुद्धा तिला माहीत नव्हतं. त्यांनी एक कोरा कागद तिच्यापुढे सारला. जरा यावर तुमची सही करा पाहू, ते म्हणाले. तिने कागदावर सही केली. घंटी वाजवून त्यांनी पिऊनला बोलावून घेतलं आणि त्या कागदावरची सही पडताळून पाहून यायला सांगितलं. 2-3 मिनिटातच तो परत आला. सही बरोबर आहे साहेब, कागद टेबलावर ठेवत तो म्हणाला. त्यांनी तो कागद तसाच स्नेहापुढे सरकवला. अर्थात तुम्ही वसुधा गोखले आहात ही माझी खात्रीच आहे. एक उपचार म्हणून तुमची सही चेक करून घेतली, तीही बरोबर आहे. पण प्रकरण खूपच गुंतागुंतीचं आहे नाही का? तुमच्या डॉक्टरांनी मला 1-2 पर्याय सांगितले होते. तुम्हाला काय म्हणायचं आहे सर? तुम्हाला काय म्हणायचं आहे सर? आता तिला ते बोलायचं सुचलं. आहे या परिस्थितीत मी इथलं कोणतंही काम करू शकणार नाही. पण डॉक्टरांनी मलाही सुचवलं होतं काही दिवस शिक्षणाची संधी मिळाली तर मला ते काम शिकता येईल. ठीक आहे, मी बघतो काय करता येतं ते. तुमचा पत्ता तोच आहे ना? हो, खरे यांचा बंगला. ठीक आहे. हा संपूर्ण महिना तुमची रजा मंजूर झालेलीच आहे. 8-10 दिवसात मी तुम्हाला काहीतरी कळवतोच. थँक्यू सर. आणि मग जरा चाचरत, सर या केबिनला आणखी एखादी बाहेर जायची वाट आहे का? मोठ्या हॉलमधून गेलं तर त्या साऱ्या जणी माझ्याभोवती जमतील आणि त्यांच्या प्रश्नांना आणि शंकांना उत्तर देता देता माझी पुरे वाट होईल. प्लीज. जरासे हसत ते म्हणाले. तुमचं काही अगदीच चूक नाही आहे. दुसरी वाट आहे, या. उठून त्यांनी मागच्या भिंतीतलं एक दार उघडलं. बाहेर एक बोळ होता. त्याच्या शेवटास बँकेच्या मागच्या बाजूस उघडणारं दार होतं. मी जाऊ, आपली आभारी आहे. त्यांचा निरोप घेऊन स्नेहा त्या बोळातून बाहेर पडली.